तर आत्मा नमस्ते. मी रुपाली द ल्युमिनस वे या ऑर्गनायझेशनच्या अंडर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आहे. आजपासनं 2-3 दिवस आपण चक्रा हिलिंग म्हणजेच चक्रा अवेकनिंग जर्नी अँड हार्मनी असं एक छानसं छोटंसं नाव मी याला दिलंय. या जर्नीमध्ये आपण सगळेजण राहणार आहोत. या जर्नीमध्ये आपण आपले जे मुख्य 7 चक्र आहेत, या 7 चक्रांवर काम करणार आहोत. त्या 7 चक्रांबद्दल थोडीशी माहिती आपण जमा करणार. काय असतात ही चक्र? कुठे असतात ही आपल्या पूर्ण शरीरात? याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आणि त्या चक्रांवर ध्यान केंद्रित करून आपण स्वतःला हीलिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आपले हे चक्र आपल्या प्रत्येक शरीराच्या अवयवाला कंट्रोल करत असतं. त्याच्यामुळे चक्रांबद्दल माहिती घेणं आणि त्याच्यावर ध्यान केंद्रित करून त्याला हील करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपला ऑरा पण क्लीन होतो, आपली तब्येत पण चांगली राहते. आपल्या छोट्या-मोठ्या ज्या पण तक्रारी असतात किंवा आपले जे फायनान्शियल ब्लॉकेजेस असतात, हेल्थचे ब्लॉकेजेस असतात, रिलेशनशिपचे ब्लॉकेजेस असतात, हे सगळे ब्लॉकेजेस रिलीज करायला त्याच्यात मदत मिळते. तर अशा या चक्रा अवेकनिंग अँड हार्मनी जर्नीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आहे. तर आपली नेहमीची पद्धत की आपण मेडिटेशन सुरू करायच्या आधी त्या सुप्रीम पॉवरला इन्व्होक करत असतो, त्याला इन्व्हाइट करत असतो. आज आपण त्याला शरणागत होणार आणि त्याला रिक्वेस्ट करणार आहे, की या चक्रा अवेकनिंग आणि हार्मनी जर्नीमध्ये तू आम्हाला मदत कर. तू आम्हाला ब्लेस कर. तर दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या समोर आणा, डोळे बंद करा आणि हळुवारपणे दोन्ही हात आपल्या डोक्यावर म्हणजे सहस्रार चक्राच्या वर केंद्रित करा. टू द सुप्रीम परब्रह्मन, बुद्ध पद्मसंभवा, परमात्मा चोहानजिंग मेलिंग. टू द स्पिरिच्युअल टीचर, नमस्ते. I, the soul, salute the divinity within you. I, the soul, recognize the spiritual teacher within you. I, the soul, am super receptive and super conductive on all levels to the divine energies and blessings passing through you. Yes, Master. Thank you, Master. With deep devotion and gratitude, with deep reverence and respect, and with lots of love, thank you so much. Thank you so much in full faith. So be it. बघूया काय आहे एक्झॅक्टली हे चक्र म्हणजे. आता या मेडिटेशनमध्ये आपण नेमकं काय करणार आहे किंवा आपल्याला काय एक्सपिरियन्स येणार आहे. तर ड्युरिंग धिस चक्रा अवेकनिंग जर्नी we will definitely experience the renewal condition of our chakra, activation of chakra and healing of our chakra. म्हणजे आता जे आपल्याला असं वाटतं की आपण खूप जरा डम झाली आपली एनर्जी, थोडंसं आळ सुटल्यासारखं वाटत असतं किंवा खूप जास्त एनर्जेटिक कंडिशन नाही वाटत. तर आपण आपल्या चक्राला रिन्यू करणार आहे. छानपैकी फ्रेश करणार आहे. त्याला ॲक्टिव्ह करणार आहे आणि त्याला हील करणार आहे. तर चक्रा हीलिंगची ही जर्नी आपण स्टार्ट केली आहे. तर आपल्या बॉडीमध्ये टोटल मुख्य 7 चक्र आहे. मी शब्द वापरलाय मुख्य. तर मुख्य फक्त 7 चक्र आहेत. बाकी असं पाहिलं तर टोटल 108 किंवा त्याच्याही पेक्षा अजून नंबर चालला जातो, ज्याला मेजर आणि मायनर आणि मायक्रो चक्राज वगैरे असे शब्द वापरल्या जातात. तर तितकं डिटेल आपल्याला जायचं नाहीये. आपल्याला मुख्य चक्रांवर काम करायचंय. तर आपल्या शरीरात मुख्य 7 चक्र आहेत. सगळ्यात महत्वाचं चक्र जे खालनं वरपर्यंत आपण जातोय, जसं मी याच्या चित्रात पण त्यांनी खालनं वरपर्यंतच 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे नावं दिलेले आहेत, नंबर दिलेले आहेत. त्याच याच्यावर आपण जाऊ. तर सगळ्यात महत्वाचं चक्र जात आहे आपलं बेसिक चक्र. त्याला आपण म्हणतोय मूलाधार चक्र. त्याला आपण काय म्हणतोय? मूलाधार चक्र.
तर हे मूलाधार चक्र नेमकं कुठे आहे आपल्या बॉडीमध्ये? तर जसं आपण चेअरवर बसलो आहे, तर चेअरवर बसल्यानंतर जो सगळ्यात बेसचा पोर्शन, सगळ्यात खालचा पोर्शन आपल्या शरीराचा, जो त्या चेअरला टच होतो, तिथे कुठेतरी आपलं मूलाधार चक्र आहे. म्हणजेच ज्याला म्हणू, इट इज अ पॉइंट बिटवीन अवर युरिनेशन अँड अवर एक्सक्रीशन. तर आपल्या मूल मल आणि मूत्र, ठीक आहे, या दोन्ही पॉइंटच्या एक्झॅक्टली मधला जो पॉइंट जातो, जो लागलेला असतो बेस, तिथे असतो आपला बेसिक चक्र किंवा मूलाधार चक्र. बेसिक चक्र, मूलाधार चक्र हे फार महत्वाचे आहे आपल्या सगळ्यांसाठी. कारण तो आपल्या जीवनाचा बेस आहे. आपल्या एनर्जीचा, आपल्या ॲक्टिव्हेशनचा, आपण किती ॲक्टिव्ह आहोत किंवा किती लेझी आहोत, या सगळ्या गोष्टींचा बेस आहे. तर मूलाधार चक्र हे सगळ्यात खाली जातं. त्याच्यानंतर थोडंसं वर आपण येऊया, जिथे दुसऱ्या नंबरचं चक्र जातं, ज्याला आपण म्हटलं आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र, ज्याला सॅक्रल चक्र किंवा सेक्स चक्र असा शब्द वापरला जातो. तर हे जे स्वादिष्टान चक्र आहे, हे स्वादिष्टान चक्र आपल्या शरीरात नेमकं कुठे आहे, याची कुठे पोझिशन आहे? तर ही जे आपला बेंबीचा पोर्शन आहे, या बेंबीच्या पोर्शनच्या खाली, ठीक आहे ना, बेंबीच्या पोर्शनच्या खाली, म्हणजे मूलाधार चक्र आणि नेव्हल पोर्शन, बेंबीचा पोर्शन, याच्या मधला जो पोर्शन जातो, तिथे असतं आपलं स्वाधिष्ठान चक्र किंवा त्याला आपण म्हणू सॅक्रल चक्र किंवा सेक्स चक्र. ठीक आहे. त्याच्यानंतर बेंबीच्या वर जेव्हा आपण येतो, आपल्या नेव्हल पोर्शनच्या वर परत आपण येऊ. जसं आपण 4 बोटं खाली गेलो, तसंच 4 बोटं वर यायचं आहे. 4 बोटं वर जेव्हा बेंबीच्या वर येतो आपण, ठीक आहे, इथे एकदम असं. ठीक? तर तिथे आहे आपलं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस चक्र, ठीक आहे, असं डेफिनेटली म्हणू शकतो. ठीक, त्याच्यानंतर मग अनाहत चक्र. अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र किंवा हार्ट चक्र. तर मी हृदय चक्र, हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र असं म्हणतेय. तर त्याची पोझिशन हृदय चक्र म्हटल्यावर लगेचच क्लिअर झाली की नेमकी कुठे आहे म्हणून. त्याच्यानंतर आपल्या गळ्याच्या इथे येत आहे, ते झालं आहे विशुद्ध चक्र, ज्याला आपण म्हणतो थ्रोट चक्र. ज्याला आपण काय म्हणतोय? थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र. ठीक आहे. त्याच्यानंतर जिथे आपण इथे टिकली लावतो, 2 भुवयांच्या मध्ये, इथली पोर्शन मध्ये, ठीक आहे. तर 2 भुवयाच्या मध्ये जे काही चक्र जात आहे, त्या चक्राचं नाव आपण दिलं आहे आज्ञा चक्र. ठीक आहे. ज्याला इंग्लिशमध्ये अजना चक्र असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर अजना, आज्ञा चक्र. ठीक आहे. आज्ञा चक्रानंतर सगळ्यात वर ही आपली पेरिफेरी आहे, सगळ्यात वरचा एंड पोर्शन जातो आहे. ठीक आहे ना. तर हा जो डोक्यावरचा, माथ्यावरचा पोर्शन आहे, याला नाव दिलेलं आहे सहस्रार चक्र. त्याला सहस्त्रार चक्र पण म्हणतात, सहस्रार चक्र पण म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये जर आपण बघायला गेलो, तर आपण याला क्राउन चक्र हा शब्द पण म्हणत असतो. ठीक आहे ना. तर हे झालं सहस्रार चक्र. पहा, आता हे 7 चक्र आहेत, याचा सिक्वेन्स वरनं खाली किंवा खालनं वर कसा पण असू शकतो. आपण एकदम नॉर्मल कंडिशन मधले आहोत सध्या, ठीक आहे ना. तर आपण किंवा साधारणतः नॉर्मल याच्यातच घेऊ, जसे तुम्ही आणि मी आहोत. तर आपल्यासाठी मूलाधार चक्र खूप जास्त महत्वाचं आहे, कारण तो आपला बेस आहे म्हणून. तो मोठा आणि स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तर आपण सगळ्यात पहिले सहस्रार चक्र, मग आज्ञा चक्र, मग इथे आपण काय म्हणतो आहे विशुद्ध चक्र, त्याच्यानंतर हृदयाच्या तिथलं अनाहत चक्र, मग पोटाच्या तिथलं कुठलं जात आहे मणिपूर चक्र जात आहे, त्याच्यानंतर मग बेंबीच्या खाली 4 बोटं खाली जाऊ तर स्वादिष्ठान चक्र, आणि सगळ्यात खाली जिथे आपण बसलो आहे, आपल्या बॉडीचा पूर्ण पोर्शन लागतो आहे, त्याला आपण म्हटलेलं आहे मूलाधार चक्र. ठीक आहे. पण हे जेव्हा आपण स्पिरिच्युअल किंवा मंक, जे साधू संन्यासी लोक असतात, ते सगळ्यात जास्त आणि महत्वाचं लक्ष देत असतात सहस्रार चक्राकडे. त्याच्यामुळे ते काय करतात, तर खालनं पण वर येतात कधी कधी, की पहिले मूलाधार चक्राकडे बघतील, मग स्वादिष्ठान चक्राकडे, मग मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, आणि त्याच्यानंतर राहत आहे त्यांचं सहस्रार चक्र. साधू संन्यासी किंवा जे काही आश्रमात राहणारे, जप ध्यान करणारे लोकांचे सगळं लक्ष सहस्रार चक्राकडे असतं. पण तेच जे आपण सगळेजण आहोत, जे एकदम नॉर्मल आहोत, तर आपल्या सगळ्यांचं बेसिक
चक्राकडे किंवा मूलाधार चक्राकडे जास्त लक्ष असतं. तर चला आज आपण बघूयात की हे कुठे आहेत आणि म्हणजे नेमके कसे आहेत आणि काय आहेत. इथे आता मी तीच गोष्ट दाखवली की मूलाधार चक्र म्हणजे बेसिक चक्र, ठीक आहे ना. हे नेमकं कुठे आहे. तर पाठीचा कणा, ठीक आहे ना, ज्यांना स्पायनल कॉर्ड वगैरे आपण म्हणतो, व्हर्टिब्रल कॉलम वगैरे असा शब्द वापरतो, तर सगळ्यात खाली पाठीच्या कणाच्या सगळ्यात शेवटी, एकदम शेवटी जिथे संपतोय असं आपल्याला वाटतं, तिथे कुठेतरी हे असतं, ठीक आहे ना. सॅक्रल चक्र किंवा स्वादिष्टान चक्र ओटीपोटाच्या तिथे, मणिपूर चक्र नाभीच्या थोडस वर, ठीक आहे ना. तर या पद्धतीने हे जे चक्र आहेत या चक्रांबद्दल आपण माहिती घेतली. आता हे सगळे सातही चक्र जे आहेत ना, हे सातही चक्र वेगवेगळ्या आकाराचे आहेत, ठीक आहे ना. वेगवेगळ्या रंगाचे आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या पाकळ्या आहेत. पाकळ्यांचा नंबर पण वेगळा आहे. तर इतकं डिटेल तर आपण नाही जाणार या क्षणी, कारण आपल्याला मुख्य चक्रांवर मेडिटेशन करायचं आहे. पण हा प्रत्येक चक्राला त्याचा त्याचा खास रंग इथे त्याने दिलेला आहे. जसं की बेसिक चक्र हे लाल रंगाचं आहे. स्वाधिष्ठान चक्र हे जे आहे हे नारंगी ऑरेंज कलरचं जात आहे. तर मणिपूर चक्र हे पिवळ्या रंगाचं आहे. अनाहत चक्र हे हिरव्या रंगाचं आहे. विशुद्ध चक्र हे आकाशी निळ्या रंगाचं जातं. तर आज्ञा चक्र हे डार्क निळ्या रंगाचं जात आहे. आणि इथलं जे सहस्रार चक्र आहे हे सहस्रार चक्र जांभळ्या रंगाचं चाललं जातं. तर असे हे चक्रांचे रंग पण इथे आहेत. आता हे सगळे चक्र नेमकं काय करतात बाबा, ठीक आहे. त्यांचं बेसिक रिलेशनशिप काय आहे, काय नेमकं आपल्याला देत असतात, काय प्रोव्हाइड करतात. चक्रांची प्रत्येक चक्राची पोझिशन आपण आपल्या बॉडीमध्ये पाहिली. तर हे प्रत्येक चक्र जे आहे हे आपल्या बॉडीच्या त्या त्या एरियामधील सगळ्या पार्ट्सला कंट्रोल करत असतं, ऍक्टिव्ह करत असतं. जसं आता आज्ञा चक्र आहे, तर आज्ञा चक्राचं नेमकं काम काय आहे. तर आपण म्हणू की ते आपल्याला अवेकनिंग किंवा अवेअरनेस देत असतं, इंट्युशन्स तिथे मिळत असतात. क्राऊन चक्र आत्ताच मी सांगितलं की स्पिरिच्युअल लेवलवर हे जास्त ऍक्टिव्ह असतं आणि तिथे ते जास्त काम करतं, ते एनलाइटमेंट देण्याचं काम करत असतं. त्याच्यानंतर थ्रोट चक्र म्हणजे कम्युनिकेशन स्किल वाढवणे, आपण काय बोलतोय आपल्या भावना एक्सप्रेस करण्याचं काम जे आहे हे थ्रोट चक्र डेफिनेटली करत असतं. मग हार्ट चक्र लव्ह, कंपॅशन अँड फॉरगिव्हनेस. मणिपूर चक्र, मणिपूर चक्र आपली पर्सनल पॉवर दाखवत असतं, ठीक आहे ना. आपलं सेल्फ इस्टीम, आपला स्वाभिमान थोडासा जो आहे तो त्या मणिपूर चक्रात असतो आणि मणिपूर चक्र जे आहे ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला पण कंट्रोल करत असतं. त्याच्यानंतर सॅक्रल चक्र किंवा स्वादिष्टान चक्र हे प्लेजर, एन्जॉयमेंट, सेक्शुअलिटी किंवा क्रिएटिव्हिटीकडे, लोअर क्रिएटिव्ह चक्र असं याला डेफिनेटली म्हटलं जातं. मग बेसिक चक्र तर सिक्युरिटी, सेफ्टी, आपण आहोत बाबा, ठीक आहे ना. एक बेसिक ट्रस्ट जो आहे तो डेव्हलप करण्याचं काम हे बेसिक चक्र करतं. तर चला आज आपण सगळ्यात पहिले बेसिक चक्रावर थोडंसं बघूया काय करतंय हे बेसिक चक्र, काय म्हणताय. तर बेसिक चक्र जसं आपण म्हटलं होतं की हा आपला बेस आहे. कुठली पण गोष्ट उभी करायची असेल प्रॉपरली तर आपण म्हणतो की त्याचा बेस चांगला हवा. तसंच आपल्या लाईफमध्ये जर आपल्याला खूप जास्त आनंद किंवा स्टॅबिलिटी हवी असेल तर आपलं बेसिक चक्र खूप चांगलं असायला पाहिजे. त्याच्यात प्रॉपर एनर्जी असायला पाहिजे. खूप ओव्हर एनर्जाइज पण नको. प्रॉपर एनर्जी, जेवढा स्टँडर्ड एनर्जी असेल ती हवी. आपल्या क्राऊन चक्रा एवढीच बेसिक चक्रात एनर्जी असली तरी चालेल. कधी कधी क्राऊन चक्राची एनर्जी कमी असते, पण त्यावेळेस बेसिक चक्राची एनर्जी पण जास्त हवी. जर क्राऊन चक्रात जास्त एनर्जी आहे आणि बेसिक चक्रामधली एनर्जी कमी आहे तर आपलं लाईफ अनस्टेबल असतं. म्हणजे आपल्याला तो भवरा माहितीये ना, आपण ते दोरी करून असं फिरवतो तो भवरा, त्याला एवढीशीच दांडी असते, ती सळाख असते आणि एवढं मोठं त्याचं डोकं असतं. मग ते व्यवस्थित उभं राहू शकतं का? नाही, ते लुडकतं. का? कारण त्याचा जो बेस आहे तो एकदम छोटासा आहे ना. त्या छोट्याशा बेसवर कसं उभं राहणार होतं ते. एक्झॅक्टली आपल्या लाईफची कंडिशन पण तशी होते.
जेव्हा आपल्या लाईफमध्ये खूप जास्त अप अँड डाऊन्स आहे आणि खूप जास्त अनस्टेबिलिटी दिसते आहे, तर समजून जायचंय की आपलं बेसिक चक्र कुठेतरी वीक झालेलं आहे. त्याच्यातली एनर्जी कमी झाली आहे. त्याच्यामुळे आपल्या लाईफची स्टॅबिलिटी कमी झाली आहे. बेसिक चक्र जे आहे ते आपल्या अर्थला जास्त अटॅच्ड आहे. म्हणजे त्याचा बेसिक सबस्टन्स जो आहे तो अर्थ आहे, पृथ्वी. पृथ्वीशी अटॅच्ड. म्हणून आपण ते नेहमी नाही का अर्थला ब्लेसिंग्स देत असतो, ग्रेट इन्व्होकेशन करत असतो. यांनी काय होतं, तर यांनी आपलं बेसिक चक्र पण खूप छान स्ट्रॉंग होत असतं. बेसिक चक्र स्ट्रॉंग असेल तर आपल्याला क्रिएटिव्हिटी पण मिळते, आपल्याला स्ट्रेंथ भरपूर मिळते, आपल्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी येते, फायनान्शियल ग्रोथ होत असते, आपल्याला अबंडन्स, प्रॉस्पेरिटी या सगळ्या गोष्टी इन्व्हाइट करायला बेसिक चक्र फार महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि हे बेसिक चक्र आपल्या पूर्ण स्केलेटन सिस्टीमला कंट्रोल करत असतं. खूप जास्त म्हणजे पाय, जे आहेत ते खालचा पूर्ण पोर्शन जो आहे बॉडीचा, या पूर्ण बॉडी पोर्शनला कंट्रोल करण्याचं काम हे बेसिक चक्र डेफिनेटली करत असतं. ठीक आहे. मग खूप सारे आजार असतात. कधी-कधी ना आपल्याला फिजिकल वीकनेस येतो. ठीक आहे. तर त्यावेळेस मग जसं कृपालीला मध्यंतरी खूप वीकनेस आला होता. मग तेव्हा काय करायचं? तर ते बेसिक चक्र एनर्जाइज करायचं. त्याला एनर्जी घ्यायची. ठीक आहे ना? त्याच्यामुळे तो वीकनेस थोडासा जातो. नो डाउट जेवायचं तर असतंच आपल्याला, पण तरी पण. जर आपले खूप पाय दुखत असतील, हिप जॉइंट्समध्ये त्रास होत असेल, गुडघे दुखत असतील, तर आपण बेसिक चक्र एनर्जाइज केलं किंवा थोडंसं ॲक्टिव्ह केलं, तर आपण याच्यात डेफिनेटली काम करू शकतो. तसेच जर आपल्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी आणायची आहे आणि आपलं लाईफ खूप स्टेबल व्हावं असं वाटत असेल, तर डेफिनेटली आपण आपल्या बेसिक चक्रावर काम करायला पाहिजे. ठीक आहे? तर हे बेसिक चक्र एक छोटंसं मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक चक्राला त्याचं एक बीज मंत्र आहे. 7 बीज मंत्र, 7 चक्रांचे 7 बीज मंत्र आहेत. तर आज आपण पाहतोय बेसिक चक्राचं बीज मंत्र जात आहे लम. काय जात आहे? तर लम. तर चला आपण आपल्या बेसिक चक्राकडे ध्यान केंद्रित करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेडच मेडिटेशन आज आपण करणार आहे. ठीक आहे? तर डोळे बंद करा. आपल्या बेसिक चक्राकडे लक्ष द्या. म्युझिकचा आवाज व्यवस्थित आहे का? कोणी सांगू शकेल मला? आहे, आहे. हां. डोळे बंद ठेवा. आपल्या बेसिक चक्राकडे ध्यान केंद्रित करा. मूलाधार चक्र. बघण्याचा प्रयत्न करा. हळूहळू श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर सोडा. 6 काउंटिंग मध्ये आपण श्वास आत घेणार आहे आणि 6 काउंटिंग मध्ये आपण श्वास बाहेर सोडणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6,
श्वास बाहेर सोडूया. 1, 2, 3, 4, 5, 6. श्वास आत घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. कल्पना करा, जेव्हा तुम्ही श्वास आत घेता आहात तेव्हा तुमच्या सहस्रार चक्रातनं एक दिव्य सोनेरी ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि ही सोनेरी ऊर्जा सरळ तुमच्या बेसिक चक्रात जात आहे. आपल्या मूलाधार चक्राकडे लक्ष केंद्रित करा. जेव्हा आपण श्वास आत घेतो आहे, आत घेतात येणाऱ्या त्या श्वासाबरोबर मूलाधार चक्रातले सगळे ब्लॉकेजेस डिलीट होतात आहेत. मूलाधार चक्रात असलेली सगळी घाण स्वच्छ होते आहे. तो दिव्य सोनेरी प्रकाश मूलाधार चक्रात जातो आहे आणि सगळे डिसीज एनर्जी, डर्टी एनर्जी, पेंटअप इमोशन्स, सगळे घाण ही डिलीट होते आहे, डिसइंटिग्रेट होते आहे, बाहेर निघून जाते आहे. आपले मूलाधार चक्र आता एकदम स्वच्छ झालेलं दिसतंय. चमकदार, चकाकदार असं दिसायला लागलंय. परत एकदा त्या चक्राला स्वच्छ करूया. एक श्वास आत घ्या आणि तो मूलाधार चक्रापर्यंत लाईट घेऊन जातो आहे अशी कल्पना करा. मूलाधार चक्रातले परत सगळी डिजीज, डर्टी एनर्जी, पेंटअप इमोशन्स, सगळी अस्वच्छता, सगळी घाण, सगळे ब्लॉकेजेस हे धुवून निघतात आहेत. हे डिलीट झालेले आहे. असले ब्लॉकेजेस ज्यामुळे पैशाची आवक येत नाही हे डिलीट झालेले आहे. असले ब्लॉकेजेस ज्याच्यामुळे तब्येत खूप जास्त खराब आहे ते डिलीट झालेले आहेत. असले ब्लॉकेजेस ज्याच्यामुळे घरातले नातेसंबंध बिघडतायत, माझे रिलेशनशिप मध्ये भांडणं होतात आहेत,
ते ब्लॉकेजेस डिलीट झालेले आहेत. आता येणाऱ्या श्वासात माझं मूलाधार चक्र चकाकताना दिसत आहे. एक श्वास आत येतो आहे, श्वास बाहेर निघून जातो आहे. श्वास आत येतो आहे, श्वास बाहेर निघून जातो आहे. आपल्या मूलाधार चक्राकडे लक्ष द्या आणि स्वतःला सांगा, मी पूर्णपणे स्थिर चित्त, शांत व सुरक्षित आहे. मी पूर्णपणे स्थिर चित्त, शांत व सुरक्षित आहे. यशस्वी आणि विजयी होऊन आनंद सण साजरा करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. यशस्वी आणि विजयी होऊन आनंद सण साजरा करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. मी एक अतिशय यशस्वी व अलौकिक व्यक्ती आहे. मी एक अतिशय यशस्वी व अलौकिक व्यक्ती आहे. अष्टलक्ष्मी माझ्यावर प्रसन्न आहे. अष्टलक्ष्मी माझ्यावर प्रसन्न आहे. सुख, समृद्धी, शांती आणि समाधान या सगळ्यांची एनर्जी, या सगळ्यांची ऊर्जा माझ्या मूलाधार चक्रात भरलेली आहे. सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य, उन्नती, प्रगती ह्या सगळ्यांची ऊर्जा माझ्या मूलाधार चक्रात भरलेली आहे. लम लं
बेसिक चक्र, माझं मूलाधार चक्र हे हील झालेलं आहे. माझं बेसिक चक्र हे एनर्जाइज्ड झालेलं आहे. मी निरोगी आहे. मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. मी निरोगी आहे. मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. मी निरोगी आहे. मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. याच निरोगी शरीरातनं, आनंदी आणि उत्साही मनातनं त्या भगवंताजवळ प्रार्थना करूया, त्याला धन्यवाद म्हणूया. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या समोर आणा. हळूवार सहस्रार चक्राकडे घेऊन चला. To the Supreme Being, Divine Father, Divine Mother, Lord Guruji Miling, Johanji Miling, all the great, great one. We are thank you so much for blessing each and everyone which are presenting in this meeting with divine love, divine light, divine power, divine healing energy, divine protection, divine happiness, divine healthiness, divine abundance, divine prosperity, divine success. Thank you, thank you, thank you so much. With full faith, so be it. With deep gratitude, deep respect, and lots of love. Thank you so much. उद्या आपण पुढच्या चक्रांबद्दल बोलूया, म्हणजेच स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.